रामकृष्ण माऊली. एका बाजूला आधुनिक महाराष्ट्राचं प्रतीक असलेला अटल सेतू, दुसऱ्या बाजूला शेकडो वर्षांची अखंड परंपरा जपणारी वारी. या दोन टोकांना जोडणारा आमचा हा प्रवास आम्हाला घेऊन आला वाखरीच्या त्या पवित्र भूमीत, जिथे लाखो वारकरी, संतांच्या पालख्या आणि माऊलींच्या नामघोषात संपूर्ण महाराष्ट्र एकरूप होतो. आज आम्ही तुम्हालाही त्या अनुभवाचा साक्षीदार बनवणार आहोत. आधुनिक महाराष्ट्राच्या अभिमानास्पद निर्मितीमधून इतिहासाच्या हजारो वर्षांच्या परंपरेकडे जाणारा आमचा आजचा प्रवास सुरू झाला. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच अटल सेतू आणि सह्याद्रीला अधिक जवळ आणणारा मिसिंग लिंकचा मार्ग पार करत आम्ही निघालो एका वेगळ्याच अनुभवाच्या शोधात. हा फक्त रोड ट्रिप नव्हता. मयूर सोबत आधीच ठरलं होतं यंदा वाखरीच्या शेवटच्या रिंगण सोहळ्याचा साक्षीदार व्हायचं. आमच्या सोबत होते सिद्धेश आकेरकर आणि योगेश तोपे. वारीची ओढ मनात खूप दिवसांपासून होती. 250 किलोमीटरहून अधिक अंतर पायी चालत येणाऱ्या लाखो वारकऱ्यांची भक्ती, त्यांचा उत्साह आणि त्या वातावरणात स्वतःला हरवून पाहायचं होतं. ही आमची आयुष्यातली पहिलीच वारी होती. रिंगण आम्ही अनेकदा टीव्हीवर पाहिलं होतं, पण अश्वांची प्रत्यक्ष धाव, त्यांच्या टापामधून उडणारी पवित्र धूळ आणि त्यानंतर आसमंत जनानून सोडणारा ब्रह्मनाद, हे सगळं स्वतःच्या डोळ्यांनी आणि मनाने अनुभवण्याची वेळ अखेर आली होती. कपाळावरचा हा टिया केवळ गंध नाही, तो माऊलीच्या चरणाशी जोडलेलं नातं आहे. अहंकार विसरून भक्तीचा मार्ग स्वीकारण्याची ही खूण आहे. हा टिया मस्तकी लागतो, पण त्याचा स्पर्श थेट मनाला होतो. जेव्हा आम्ही वाखरीच्या रिंगणात पोचलो तेव्हा समोरचं दृश्य पाहून काही क्षण शब्दच सुचेनात. नजरेच्या टप्प्यात जिकडे पाहावं तिकडे फक्त वारकरी, टाळ मृदुंगाचा नाद आणि विठ्ठल नामाचा अखंड गजर. अडीचशेहून अधिक किलोमीटरचा खडतर प्रवास करून प्रत्येक दिंडी एकामागून एक रिंगणात प्रवेश करत होती आणि त्यांच्या चेहऱ्यावर थकव्याचा लवलेश नव्हता. होता तो फक्त विठ्ठल भेटीचा आनंद. वाखरीचं हे रिंगण विशेष मानलं जातं, कारण इथे विविध संतांच्या पालख्या एकत्र येतात. संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज, सोपान काका, मुक्ताई आणि इतर अनेक संतांच्या पालख्यांचा हा दिव्य संगम. त्यामुळे या ठिकाणी लाखो वारकरी एकत्र येतात आणि संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारून जातो. यानंतर सुरू होतो आनंदाचा उत्सव. फुगड्या, पारंपरिक नृत्य, टाळांचा ठेका आणि मुखी अखंड विठ्ठल विठ्ठलचा गजर. प्रत्येक वारकरी आपल्या आनंदाची अभिव्यक्ती नृत्यातून, भक्तीतून आणि नामस्मरणातून करत असतो. ऊन, वारा, पाऊस, प्रत्येक संकटावर मात करत हा प्रवेश पूर्ण केलेल्या या वारकऱ्यांकडे पाहताना नकळत डोळे भरून येतात. कारण ही फक्त पायी चाललेली वारी नाही, हा श्रद्धेचा, समर्पणाचा आणि विठ्ठलावरच्या अखंड प्रेमाचा प्रवास आहे. आणि हे सर्व स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवताना एक गोष्ट मनात कायमची कोरली जाते: वारी पाहता नाही, ती अनुभवावी लागते. संत श्रेष्ठ श्री सोपान काका महाराज यांची पालखी इथे आगमन झालंय वाखरीच्या रिंगणासाठी. संत सोपान काका संत ज्ञानेश्वर माऊलींचे धाकटे बंधू आणि वारकरी संप्रदायातील एक तेजस्वी संत. अल्पायुष्यातच त्यांनी भक्ती, वैराग्य आणि नामस्मरणाचा संदेश
जनमानसात पोचवला. त्यांची पालखी सासवड येथील समाधी स्थानातून आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान करते. वारकऱ्यांसाठी ही पालखी म्हणजे केवळ प्रवास नाही, तर भक्ती, समर्पण आणि संत परंपरेचा जिवंत अनुभव आहे. वाखरी येथे संत सोपान काकांची पालखी संत ज्ञानेश्वर माऊलीसह इतर संतांच्या पालख्यांना भेटते. हा क्षण लाखो वारकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आणणार असतो. रामकृष्ण हरीच्या अखंड गजरात पुढे सरकणारी ही पालखी प्रत्येक वारकऱ्याला एक संदेश देते. अहंकार सोडा, नाम धरा आणि विठ्ठलाच्या चरणी स्वतःला अर्पण करा. संत मुक्ताई महाराजांची पालखी ही तब्बल 200हून अधिक वर्षाची अखंड परंपरा जपत आजही पायी पंढरपुराकडे मार्गक्रमण करते. मुक्ताई नगर येथून सुरू होणारी ही सुमारे 600 किलोमीटरची वारी 6 जिल्हे पार करत जवळपास 30 दिवसांचा प्रवास पूर्ण करते. या प्रवासात भक्ती, समर्पण आणि वारकरी परंपरेचं अनोखं दर्शन घडतं. मुक्ताई पालखीतील रिंगण सोहळा हा लाखो भाविकांसाठी भक्तीचा आणि उत्साहाचा अविस्मरणीय अनुभव असतो. संत मुक्ताईंचा हा प्रवास म्हणजे श्रद्धा, ज्ञान आणि भक्तीचा अखंड उत्सव आहे. संताजी जगनाडे महाराजांची पालखी ही वारकरी संप्रदायातील भक्ती, सेवा आणि समतेचे जिवंत प्रतीक आहे. संताजी महाराज हे तुकाराम महाराज यांचे परमशिष्य आणि त्यांच्या अभंगाचे जतन करणारे महान संत म्हणून ओळखले जातात. सुदुंबरे येथून निघणारी त्यांची पालखी हजारो वारकऱ्यांसह पंढरपूरकडे प्रस्थान करते आणि भक्ती, नामस्मरण व मानवसेवेचा अमूल्य संदेश देत पुढे सरकते. आपल्याला वाटतं वारी म्हणजे फक्त पालखी, पण खरं पाहिलं तर पालखी येण्याआधीच भक्तीचा महासागर आपल्या डोळ्यासमोरून वाहत असतो. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या अगोदर शेकडो दिंड्या शिस्तबद्ध पद्धतीने चालत असतात. प्रत्येक दिंडी म्हणजे एका गावाची, एका संस्थेची किंवा एका वारकरी परंपरेची ओळख. प्रत्येक दिंडीचा स्वतःचा झेंडा, टाळकरी, मृदुंग, विणेकरी आणि हजारो वारकरी असतात. हे वारकरी केवळ चालत नाहीत, ते नामस्मरण करत चालतात. प्रत्येक पाऊल विठ्ठलाच्या दिशेने, प्रत्येक श्वास ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषाने भरलेला असतो. दिंडी क्रमांक 2 गेलेली आहे. इथे दिंडी क्रमांक 1 आता येईल. त्याच्या पाठी तुम्ही बघू शकाल स्वतः श्री माऊली ज्ञानेश्वर माऊली. दिंडीतील शिस्त ही पाहण्यासारखी असते. सर्वजण ठरलेल्या क्रमाने चालतात. कुणी पुढे नाही, कुणी मागे नाही. येथे श्रीमंत, गरीब, मोठा, लहान असा कोणताही भेद राहत नाही. सर्वजण फक्त माऊलीचे वारकरी असतात. आणि या असंख्य दिंड्यानंतर भक्तीच्या या अखंड प्रवाहातून हळूहळू माऊलींचा रथ जवळ येऊ लागतो.
तेव्हा प्रत्येक वारकऱ्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसते. अनेक दिवसांच्या पायी प्रवासाचं सार्थक जणू त्या एका दर्शनात सामावलेलं असतं. वारी हे केवळ चालण्याची परंपरा नाही, ही शिस्त, समता, सेवा आणि अखंड भक्तीचा जिवंत उत्सव आहे. आणि या दिंड्याच या परंपरेचा खरा पाया आहे. ज्ञानोबा माऊली तुकाराम. लाखोंच्या गर्दीत काही क्षण माऊलींच्या पालखीमागे चालण्याचं भाग्य लाभलं. माऊली रामकृष्ण हरी, कशी वाटली वारी? पहिल्यांदा आलो होतो फक्त बघायला, ते ब्रह्मनाथ असतो, पण माऊलीने सगळंच दाखवून टाकलं दिवसभरात. एवढं मस्त नियोजन, एवढं सगळं व्यवस्थित, सगळ्यांच्या तोंडावरती हसरा माऊली माऊली बोलत. सगळेजण जे एकमेकांना सहकार्य करत आहेत, पोलीस लोक मेन करून, खूप छान. आता दिंडी लेट झाली, आज सकाळी 2-3 वाजता येणार होती, आता 5-5:30 वाजता आली. आत्ता ब्रह्मनाथ झालं आहे. एवढं सुंदर वाटलं, सगळं थकणं होतं दिवसभर, सगळं निघून एवढं वाटतं. वारी मी पहिल्यांदा आलो आहे. माझा मित्र मयूर यांनी मला सजेस्ट केलं की आपण जाऊया मग वारीला. मी फर्स्ट टाईम वारीला आलो. वारीचं जे वातावरण जे बघितलं आहे, एवढं मी हे झालो आहे की बस आज कामधंदा सोडून सगळं आलो, पण आज काही मला एक पैशाचं दुःख वाटत नाही आहे. एवढं सुंदर इकडचं जे बघण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत लोकांच्या, प्रत्येक व्यक्ती हा आपल्या म्हणजे छोटा असो मोठा असो एक दुसऱ्याचे पाय पकडतो आहे. म्हणजे समोरच्याला माऊली समजत आहेत. ज्ञानेश्वर माऊलींची जी पालखी आली एकदम सुंदर पद्धतीने, पोलिसांचं नियोजन एवढं सुंदर होतं. कुठलाही पोलीस असा आहे ना त्रासदायक नव्हता की काही नव्हतं. एवढे लाखोनी लोकं आली, पण कुठेही असा धक्काबुक्की नाही, काही नाही. पोलिसांचं नियोजन एकदम अप्रतिम होतं. आणि आपले तर आपले जे माळकरी समाजाचे जे आहेत ते लोक तर म्हणजे माऊलीच्या प्रेमापोटी एवढं काही गोष्टी करत आहेत ना, ते बघून एवढं धन्य झालो आहे ना मी, की असं वाटतं की दरवर्षी यावं. मला असं वाटतं की माझ्या फॅमिलीला पण घेऊन यावं. एवढं सुंदर हे झालेलं आहे. धन्यवाद. बोला मनमोकळे व्हा. असा एकच देव आहे आणि तो विठ्ठल. तो मला लागत नाही किंवा दुसऱ्या देवी सारखा मला या म्हणत नाही, पण प्रत्येकजण असं विठ्ठलाची अशी ओढ लागते. एक महिनाभर ते त्यांना प्रत्येकाला विठ्ठल पाणी देतो, आंघोळ करायला पाणी देतो, जेवण देतो. कोण उपाशी राहत नाही, कोणाला झोपायची अडचण येत नाही किंवा काहीच होत नाही. असा हा विठ्ठल, सगळ्यांचा परमेश्वर, असा हा विठ्ठलाचा कार्यक्रम. महिमा असा आहे की अख्ख्या जगात फक्त इतके जर एका देवाला जर पब्लिक येणं असेल तर फक्त विठ्ठलाला.
द साऊंड ऑफ वारी. अद्भुत चमत्कार. वारी संपत नाही, ती मनात सुरू होते. वाकरीच्या या अंतिम रिंगणाने आम्हाला भक्ती, समर्पण आणि एकतेचा खरा अर्थ शिकवला. नावानं